टॉस जिंकल्यानंतर चंद्रपाडा बॉयज टीमने निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. बॅटिंगसाठी आमंत्रण दिले पत्तू पॅकर शिवचंद्र या टीमला. हा मॅच 4 षटकांचा आहे. 1 षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असेल आणि 3 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर राहतील. पहिलाच बॉल वाईट टाकलाय. गोलंदाज विकी गोलंदाज मार्गावर आलाय आणि विकी यांनी पहिल्या चेंडू निर्धाव टाकलाय, वाईट टाकलाय. अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धावण्याचे संघाचं खातं उघडलं. धावसंख्या 1. पुढचा बॉल विकीचा. लेफ्ट आर्मचा मारा. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल. फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलं हितेश भोईर या खेळाडूने. आपण मॅनेजमेंटची जे सूत्र हाताळताना बघितलं सागर भोईर यांना. त्यांचेच बंधू आहेत. एक चांगला क्रिकेट त्याने आतापर्यंत हाताळलाय. अंडरआर्म क्रिकेटमधून सुद्धा चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळतोय. इथे ओरम क्रिकेटमध्ये प्रारंभिक फलंदाज म्हणून पत्तू पॅकर्स जुचंद्र संघाचे आधारस्तंभ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. लेग स्टंपच्या बाहेर निघणारा हा चेंडू होता. थोडासा पायावर आदळला. इम्पॅक्ट आउटसाइड द लेग स्टंप होता. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची समाप्ती. हा मॅच 4 षटकांचा होतोय. दुसऱ्या फेरीतील हा पहिला मॅच असेल. याआधी 5-5 षटकांची आपण मॅच बघितले. आजच्या दिवसात डे 1 मध्ये चांगली सुरुवात झाली. माजी आमदार चषक 2025 या स्पर्धेची अभिमन्यू स्पोर्ट्स जुचंद्र आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा. पुढचा बॉल. ओहो, मिडलिंग येऊ शकली नाही. चेंडू हवेत होता. फ्लाय स्लिपच्या दिशेने हा चेंडू गेला होता आणि हलकासा स्पर्श झाला होता बॅटचा. एकदा मिळाली बॅटर आर्यन भोईर याला. एका धावेनिशी त्याने आपलं अकाउंट ओपन केलं. दोन चेंडू लागले अकाउंट ओपन करण्याकरता. धावसंख्या आहे धावपळीवरती 3 धावा. चेंडू टाकून झालं त्या षटकामध्ये 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 3 धावा. स्कोर इज 3. दोन्ही बॅटर विकेटवर सध्या स्ट्रगल करत आहेत आणि त्याच्यामधून मार्ग काढणं फार महत्वाचं आहे. अशी स्थिती जी असते त्या स्थितीमधून तुम्हाला योग्य ती दिशा निवडावी लागते. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा बॉल. बॅटरने पाहिलं, निरीक्षण केलं, सोडून दिलं या चेंडूला आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या झाली आहे ती 4 धावा. धावा तर महत्वाच्या आहेत आणि हे वाट बघतायत दोन्ही बॅटर. अतिशय चाणक्य चतुर्बुद्धीचे खेळाडू आहेत पत्तू पॅकर्स जुचंद्र या टीमचे. पुढचा बॉल. ओ, चांगला ड्राईव्ह आहे. इनफिल्ड वरून चेंडूला उडवलाय. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 2 बाउन्स 3 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतात धावा 4. माजी आमदार चषक चौदार. चंद्र गावान सारे गाती त्याचे गुणगान. 4 बॉलची समाप्ती झाली आणि 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आहे ती 8 धावा. अतिशय चांगला फटका चौकाराच्या रूपाने मिळतोय बॅटरला. 4 बॉल टाकून झालेत. पुढचा बॉल बघूया कसा असेल. ओ, पिच बॉल होता. फुल पिच बॉल होता. चांगला ड्राईव्ह केलाय. गॅप मध्ये चेंडू जाईल काय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक थ्रो करण्याआधी बॅटरने विकेटवर 1च धाव मिळाली. चांगला थ्रो रियाज शेख या खेळाडूचा. स्ट्रेट लॉंग ऑन मधून चांगला थ्रो केलाय आणि याच बरोबर 1 धाव मिळाली. एका धाव्याच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती 9 धावा. सुरुवात चांगली झाली आहे बॅटिंग करत असताना पत्तू पॅकर्स जुचंद्र या टीमची. पुढचा बॉल. ओ, आता शॉर्ट बॉल. चेंडूला उडवले. चेंडू ऑन साइडला हवेत आहे. सीमा रेषेपार. बिग शो, बिग ब्लास्ट, षटकार. झाली हैराण सारी. अमिताचा आयोजन भारी. पाऊन झाली हैराण सारी. वाजताई नाव गाजताई. वाजताई नाव गाजताई. नाव गाजताई अमिताचा या जुचंद्र गावाचा. या 19 नंबर वाल्याचा या अभिमन्यू संघाचा. धावसंख्या 6 ने पुढे सरकली आणि धाव फलकावर धाबा लागल्या जातात त्या 15 धाबा. बिनबाद 15 अशी चांगली सुरुवात झाली आहे पत्तू पॅकर्स या जुचंद्र या टीमची. आदरणीय कुमार प्रथमेश कन्हैया भोईर यांचा हा संघ नेहमीच म्हटला जातो. एक चांगले व्यक्तिमत्व आहेत, चांगले आयोजन करते आहेत. नायगाव क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष हा पदभार सांभाळत असतात आणि येणाऱ्या 1 एप्रिल ते 5 एप्रिल या 5
दिवसामध्ये तुम्ही डे नाईट्स क्रिकेटची स्पर्धा बघणार आहात. एक भव्य दिव्य अशी क्रिकेटची स्पर्धा असेल. माझे आमदार चषक 2025चा तो रणसंग्राम असेल आणि त्याला सुद्धा आपण काही दिवसानंतर सुरुवात करणार आहोत. एक चांगलं व्यक्तिमत्व आज जसं अमित दादांना, कारण आमदार चषकाची सुरुवात या परिसरामध्ये जर सर्वप्रथम कोणी केलं असेल तर श्रेय जाते अमित पाटील यांना. त्यांनी ही सुरुवात केली. माझे आमदार चषक 2025चा हा रणसंग्राम जरी त्यांचा वाढदिवस असला तरी त्यांनी कधी स्वतःला पुढे केलं नाही, कधीच मोठेपणा दाखवला नाही. आणि या परिसरातील आपले जे माजी आमदार आहेत त्यांनाच ते नेहमीच सर्व काही समजत असतात. अभिमन्यू स्पोर्ट्स जुचंद्र आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा आहे. मर्यादित षटकांची क्रिकेट स्पर्धेला चांगली भेटी चांगल्या मान्यवरांच्या आपल्याला पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक 1च्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जातात त्या 15 धाबा. षटक क्रमांक 2 टाकण्याकरता महेंद्र आले आणि महेंद्रच्या या बॉलवर मोठा फटका खेळायचा होता, परंतु मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. अभिषेक टिपतो झेल, फलंदाज होतो इथे फेल. लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला पहिला धक्का, गॉन. आमच्या दादाला हो मान, चार चौघात भारी लेतो या आमच्या दादाला हो मान. असा आहे होतो वनम्यान, त्याचे करोड झालेत फॅन. असा आहे होतो वनम्यान, त्याचे करोड झालेत फॅन. असा आहे होतो वनम्यान, त्याचे करोड झालेत फॅन. असा आहे होतो. ही एन्जॉयमेंट बघायला मिळाली त्या क्षेत्ररक्षकाची. अभिषेकने लगेचच एक चांगल्या पद्धतीने तो झेल टिपल्यानंतर तो उत्साह होतो, तो उत्साह त्या ठिकाणी दाखवला. JTC लाईव्ह द्वारे थेट प्रेक्षेपण होते या स्पर्धेचं. सकाळच्या सत्रामध्ये आम्ही प्रेक्षकांची माफी मागतो, क्षमा मागतोय. काही वेळाकरता JTCचं हे नेटवर्क बंद होतं, कव्हरेज केलं गेलं नव्हतं, त्याबद्दल आम्ही तुमची क्षमा मागतोय. JTC ही यूट्यूब वाहिनी आपल्या जुचंद्र गावची आहे आणि जुचंद्र टेनिस क्रिकेट असा फुल फॉर्म आहे त्या JTCचा. मृणालजी म्हात्रे यांची टीम या ठिकाणी चांगलं वर्क करतोय, त्याबद्दल अर्थातच त्यांचं सुद्धा कौतुक असेल आणि क्षमा असतील आमच्या दर्शकांचे. सकाळच्या सत्रामध्ये कमेंट्स सुद्धा काही पास झाले होते, परंतु आता सेटअप व्यवस्थित झाला गेलाय, त्यामुळेच इतर ज्या काही घडामोडी आहेत त्या तुम्हाला स्पष्टपणे होताना दिसतील. आता गोलंदाज पुन्हा बाजू बदलतोय डावखुऱ्या हाताचा बॅटर आल्यामुळे. लेफ्ट आर्मने चांगली गोलंदाजी होईल काय? चेंडू हवेत आहे आणि आता मिड विकेट क्षेत्रामध्ये झेल सुटलाय. सहज सोपा झेल त्या ठिकाणी सोडलाय रोहित या खेळाडूने आणि त्याचा फायदा उचलताना बॅटरने एक धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धाव संख्या झाली आहे ती 16 धाबा. न्यू बॅटरीन जितेंद्र पाटील या स्पर्धेकरता जितेंद्र पाटील यांचं सुद्धा मोलाचं योगदान झालंय. लागणाऱ्या 3 दिवस लागणाऱ्या जी काही पाण्याची व्यवस्था आहे ते आदरणीय जितेंद्र कांतीलाल पाटील साहेबांच्या माध्यमातून चाललेली आहे आणि ते सध्या पतू पॅकर्स जुचंद्र टीम मधून खेळताना दिसत आहेत. जुने ते सोनं, भरपूर अनुभव आहे, 40+ खेळाडू आहेत. अनुभवी खेळाडूंचा जे ज्ञान असतं ते ज्ञान नेहमीच इतर युवा खेळाडूंना ते देत असतात, वाटत असतात आणि त्यातला एक अनमोल हिरा म्हणजे जितेंद्र कांतीलाल पाटील मैदानाच्या आतून पाहायला मिळत आहेत. स्विच करायचं होतं, चेंडू हवेत आहे विचित्र पद्धतीने आणि हा सहज सोपा झेल प्रशांत म्हात्रेने सोडलाय. बघा या चेंडूवर आता ह्या बॅटरला जीवनदान दिलंय. दोन्ही बॅटरला एक एक जीवनदान दिलं गेलंय. आर्यनला एक जीवनदान मिळतंय, जितेंद्र पाटील याला एक जीवनदान मिळतंय. धाव संख्या धाव फळकावर झाली आहे ती 17 धाबा. आर्यननी याआधी एक षटकार सुद्धा खेचलाय, आता तो जीवनदानाचा फायदा उचलेल असंच वाटतंय. सहज सोपे झेल त्या ठिकाणी ड्रॉप होत आहेत आणि एक चुकलं. फिल्डिंग करत असताना इतर जे 2 खेळाडू त्याच्या सोबत आले होते त्यांनी प्रयत्न करायला हवे होते, साथ देण्याकरता तिथे पुढे जायला हवं होतं. जरी झेल सुटला तर कव्हर करण्याची तुमची जिद्द असायला पाहिजे. धाव संख्या धाव फळकावर आहे ती 17 धाबा. 3 बॉलची समाप्ती. अजून ह्या षटकामध्ये 3 चेंडू शिल्लक आहे. 4 षटकांचा हा मॅच होतोय. एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते. पतू पॅकर्स जुचंद्र विरुद्ध चंद्रपाडा बॉईज चंद्रपाडा अशी. पुढचा बॉल महेंद्रचा फुलटॉस बॉल. आता हल्ला केलाय, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक दे चेंडू सीमारेषे पार. आर पार दमदार शानदार बहरदार डोलदार वजनदार जीवनदान मिळाल्यानंतर केलाय हा मोठा बार षटकार. अमित पाटील
चंद्र गावाची आहे हुशान. जेटीसीचे कॅमेरामॅन बघा किती चपळ आहेत. प्रीत पटेल लगेचच ते सर्व दृश्य दाखवतोय. वातावरणामध्ये थोडस बिघाड आहे परंतु क्रिकेटचा खेळ काही कमी होत नाही. स्लोवर वन स्ट्रेट फटका खेळलाय ओव्हर्स द बॉलर साइड. एकदा मिळाली दुसरे धाबे करता जितेंद्र पुढे धावत आहेत आणि थ्रो येण्याआधी 2 धाबा ते पूर्ण करत आहेत. अजूनही चांगला फिटनेस पाहायला मिळतो जितेंद्र पाटील यांचा. 2 धाबांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 25 धाबा. 1 गडी बाद 25 धाबा. ही स्थिती कदाचित एक वेगळी असते. ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर 5 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती 25 धाबा. चांगलं बॅटिंग झालंय. 2 बॅटरद्वारे चांगली भागीदारी झालंय आणि जीवनदान सुद्धा दिले गेले दोन्ही खेळाडूंना. आता टायमिंग व्यवस्थित साध्य झालं नाही. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक रियाज आहे तो सुद्धा फंबल होतोय. फायदा उचलला. 2 धावा होत आहेत पूर्ण. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागल्या जात आहेत पतू पॅकर्स जुचंद्र टीमच्या. 1 गडी बाद 27 धाबा. उर्वरित 2 षटकांमध्ये काय घडामोडी घडत आहेत हे ऐकवण्यापूर्वी आपण एक छोटस ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. दीपेश पाटीलचं हे नियोजन क्रिकेटचे सामने भरविले छान. पाठीशी सारे जीवा भावाचे आहेत हो खंबीर. पाठीशी सारे जीवा भावाचे आहेत हो खंबीर. जुचंद्र गावचा अभिमानी चषक आहे हो 1 नंबर. जुचंद्र गावचा अभिमानी चषक आहे हो 1 नंबर. 2 षटकांमध्ये 27 धाबा. आयुष्य असो वा क्रिकेटचं मैदान असो संघर्ष हा प्रत्येकालाच करावा लागतोय. संघर्ष हा कधीच संपत नसतो. तो वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्या समोर येत असतो आणि त्या संघर्षामधून मार्ग काढणं फार महत्वाचं आहे. सध्या गोलंदाजी करणाऱ्या टीमला तो मार्ग काढावा लागेल. संघर्ष करतात विकेट घेण्याकरता. स्ट्राईक इनकडे बॅटर या वेळेला आर्यन भोईर आहेत. आदरणीय प्रफुल्ल भोईर यांचे सुपुत्र. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्यांचा बोलबाला आपण नेहमीच बघितलं ऍक्शन स्पोर्ट संघाद्वारे ते खेळायचे आणि ते स्ट्राईक इनकडे त्यांचे सुपुत्र स्ट्राईक इनकडे आहेत आर्यन भोईर आणि नॉन स्ट्राईक इनकडे जितेंद्र पाटील. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आले अभिषेक. 0-7-7 ही जर्सीज पाहायला मिळतोय फिल्डिंग करणाऱ्या टीमची. पिच बॉल चेंडूला कोणून काढलं जातो ऑन साइडला खाऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. थोडं लॉंग ऑन मध्ये चेंडू पुढे गेलाय. बघा 3 क्षेत्ररक्षक आले होते परंतु चुकीला माफी नाही. मिळताय धावा 4. माजी आमदार चषक चौकार. आज चेंडूंचा वेग खेळाडूंपेक्षा जास्त झालाय कारण चेंडू वेगाने पळतायत. धावसंख्या पोहोचली ती 31 वर. स्कोर इज 31. षटक क्रमांक 3 सुरू आहे. अभिषेकला 4 धावांचा अभिषेक लावलाय आर्यन भोईर या खेळाडूने. पुढचा बॉल. ओ चांगला बॉल आहे काय नाही परंतु वाईड लाईनच्या कदाचित बाहेर असेल त्यामुळे वाईड घोषित केलं. धावसंख्या 1 पुढे सरकली. धाव फलकावर धाबा लागल्या जातात ते 32 धाबा. अतिशय चांगली क्लॅरिटी पाहायला मिळते ती जेटीसी लाईव्हची जे तुम्ही बघू शकतायत या ठिकाणी. या आधीचा चेंडू सुद्धा कसा टाकला हे सुद्धा दाखवलं आणि आता पाहूया काय चाललंय गोलंदाजाच्या मनामध्ये. मिडलिंग व्यवस्थित झाले. चेंडू आवेत आहे. चेंडू जातो सीमा रेषे पार. या ठिकाणी मिळतात धावा 6. षटकार. हे तुम्ही बघू शकतात कशा पद्धतीने हा फटका खेचला गेलाय. एक चांगली रणनीती होती. 6 षटकार मिळतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावसंख्या 38. स्कोर इज 38. पुढचा बॉल जोरदार अपील केलाय. बघा
काहीतरी प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला जातो एखादा डॉट बॉल गेल्यानंतर पंचांवर. इथे डॉट बॉल निर्धाव चेंडूची समाप्ती. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जातात. धाव फलकावर 38 धाबा. अजून या षटकामध्ये 3 चेंडू येणं बाकी आहे. तिसरे षटक सुरू आहे. सर्व काही व्यवस्थित चाललंय. दोघांमध्ये भारी भक्कम भागीदारी झाली आहे. बिग पार्टनरशिप. थोडस शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. ऑन साइडला कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू गेला. एक धाव मिळाली. दुसरी धाव धोक्याची घंटा वाजू शकेल काय? थ्रो ॲक्युरेट नव्हता आणि प्रतिस्पर्धी संघाने ह्या 2 धावा चोरल्यात. 2 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्या 40. आर्यन याच्या बॅट मधून 2 षटकार आणि 1 चौकार आलाय. त्याची व्यक्तिगत खेळी 20ची. आणि जितेंद्र पाटील 4 बॉलचा सामना करतायत. 4 बॉल मध्ये 11 धाव बनवतायत. भारी भक्कम भागीदारी झाली आहे. देर इज अ बिग पार्टनरशिप. पुढचा बॉल आता सुद्धा शॉर्ट बॉलवर केलाय हल्ला. चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला. षटकारांशी वाढतोय संघाच्या धावसंख्येचा गल्ला. केलाय हल्ला, वाढतोय गल्ला. 6 समाजसेवक असा आपा आहे तो भारी. गोर गरीब जनतेला लाभला कैवारी. आपल्या हितेंद्र आप्पांची आहे आदाच न्यारी. हे सहान थोर दादाला लोकमानी ती सारी. आक्रमकता ठासून भरली आहे या खेळाडूमध्ये. 9 बॉलला सामना केलाय आणि 9 बॉल मध्ये त्याने 26 धावांचं योगदान दिलंय. एकूण धाव संख्या 46. तिसरं षटक सुरू आहे. मला असं वाटतं की आता 70च्या आसपास धावफलक जाईल की काय. ओ दॅट्स अ बेटर बॉल. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर टप्पा सोडला होता. 1 धाव मिळाली. खराब फिल्डिंग रियाज शेखची. 2 धावा होत आहेत पूर्ण आणि धावा लागल्या जात आहेत 48. धाव संख्या 48. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या जातात. 1 गडी बाद 48 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. बहुजनाचा आहे असा खंबीर. आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर. आप्पा आहे असा खंबीर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत 1 नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत 1 नंबर. तीन षटकांमध्ये 48 धावा झाल्यात. पहिल्या विकेट जर आपण बघितलं तर पहिली विकेट पडली होती त्यावेळेस धाव फलकावर धावा होत्या त्या 15 धावा आणि त्याच्यानंतर दोघांमध्ये चांगली भागीदारी आहे. प्रत्येक खेळाडू करता मॅन ऑफ द मॅच. पहिल्या प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला हे कॅश वाउचर आहे हॉटेल मालवण मॅजिकचं. हे कुपन असेल आणि 60 दिवसापर्यंत व्हॅलिड असेल. हे कुपन्स घेण्याकरता पहिल्यापासून जे मॅन ऑफ द मॅच आपण किताब दिले त्या खेळाडूने लगेचच इथे यायचं आहे. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण होता ती सुद्धा माहिती मी तुमच्यापर्यंत देतोय. पहिल्या मॅच मध्ये आक्रमक खेळी साकारली होती ती रियाज शेखने. त्यांनी नंतर यायचं आहे थोड्या वेळात कारण त्याच्याकरता एक कुपन असेल. दुसऱ्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच कोण होता ती माहिती देतोय आम्ही. परंतु प्रशांत गोलंदाजी मार्गावर आलेत. चांगला बॉल. इम्पॅक्ट इन लाईन. विकेटचं पतन झालंय आणि बघूया काय घडलंय. माफी मागतायत आणि ह्याच बरोबर पंच दाखवत आहेत. स्कोरलेग पंचाने दाखवलं की बॅटचा स्पर्श झाला होता त्यामुळेच हा डॉट बॉल असेल. प्रशांत म्हात्रे चंद्रपाडा एक्सप्रेस चेतन म्हात्रे यांचे बंधू आहेत आणि प्रशांत म्हात्रेने या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली. मागच्या मॅच मध्ये 1 षटक टाकलं होतं आणि एका षटकामध्ये फक्त 7 धावा दिलेत. काय घडलं बघूया. व्हॉट हॅपन. बॅट मला वाटते बॅटचा आवाज होता तो. यस बॅटचा आवाज होता तो पंच दर्शवत आहेत. हो काय चांगला राईस होत चेंडू प्रशांत म्हात्रे या गोलंदाजाची. बाईचा इशारा आलाय. 1 धाव मिळाली. अतिरिक्त रुपयाची 1 धाब्याची धावसंख्या पुढे सरकली आणि धाव फलकावर धाबा लागल्या जातात 49. दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता पत्तू पॅकर्स जुचंद्र टीमचा विशाल पाटील ज्याने 34 धाबांचं योगदान दिलं होतं. आणि तिसऱ्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण अमन या खेळाडूला दिला होता. तो सुद्धा थोड्याच वेळात या ठिकाणी येईल. आणि चौथा मॅच जो संपला त्या चौथ्या मॅच मध्ये सॅम गायकवाड
हा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला होता. या सर्वांनीच थोड्याच वेळात अतिथी कक्षामध्ये या, त्यांच्याकरता कुपन आहेत, त्या कुपनचा आपण उल्लेख करणार आहोत. धावसंख्या धावपळकावर सध्याच्या घडीला 49 धावा लागलेत. शेवटचं षटक सुरू आहे. ओहो, ऑफ स्टंपच्या बाहेर निघून खेळायचं होतं. डाबी इष्टी सोडून जाणारा चेंडू आहे. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं धावा लागल्या जातात त्या 50 धावा. आणि खास करून आपण जर बघितलं तर हॉटेल मालवणी मॅजिक विकासजी सुर्वे ज्यांनी या स्पर्धेकरता संपूर्ण ट्रॉफी स्पॉन्सर केलेत, त्यांचं या ठिकाणी आगमन झालं. आगतम स्वागतम सुस्वागतम. आणि जे कुपन्स आहेत ती सुद्धा कुपन्स त्यांच्याकडून आलेत. वेलकम वेलकम वेलकम. हॉटेल मालवणी मॅजिक चे प्रोप्रायटर आदरणीय विकासजी सुर्वे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं मी स्वागत करतोय. स्पर्धेकरता लागणारी संपूर्ण ट्रॉफीची व्यवस्था ही हॉटेल मालवणी मॅजिकचे प्रोप्रायटर विकास सुर्वे साहेबांकडून आलेली आहे. आणि गणेश पवार हे सुद्धा त्यांच्या सोबत उपस्थित होते, त्यांचं सुद्धा स्वागत करतोय. आज लकी कुपन आहेत. कुपन ती मॅन ऑफ द मॅच करता ठेवलेत. शॉर्ट बॉल होता, फुल करण्याच्या इराद्याने चेंडूला टोळावलाय. लॉंग लेग क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात होता. थ्रो करण्याआधी एकच धाव मिळाली. चांगला ॲक्युरेट थ्रो पाहायला मिळतोय. प्रशांत याने पहिला बॉल डॉट घालवलाय. दुसऱ्या बॉलवर एक धाव बॅटरने मिळवली. तिसरा बॉल वाईड होता आणि तिसरा बॉल अधिकृत पडला तेव्हा डॉट पडला आणि चौथ्या बॉलवरही एक धाव. चांगली मॅजिक गोलंदाजी होते प्रशांत मात्र या गोलंदाजाची. धावसंख्या 51. आता असं म्हणावं असं वाटतं की चांगल्या प्रकारे रोखलंय पत्तू पॅकर्स जुचंद्र या टीमला धावा बनवण्यापासून. आणि प्रशांत म्हात्रे यांचा अनुभव इथे कामी येतोय. परंतु वेळ सुद्धा फार महत्वाची आहे, त्या वेळेवर तुम्ही लक्ष द्या. शॉर्ट बॉल पुल करायचा होता. चेंडू हवेत आहे. ओहो, आणि इथे रियाज शेख चूक करतायत. जेल ड्रॉप केलाय. दुसरे धाबे करता बॅटर धावतायत. फेकी येईपर्यंत 2 धाबा सहजरित्या होतात पूर्ण. 2 धाबांची पडली भर. धावसंख्या पोहोचली 53 वर. 53. बघा, या चुका ज्या आहेत त्या चुका रोखणं फार महत्वाचं आहे. एका बाजूला चांगला घाम गाळताना दिसतात खेळाडू आणि त्याला तुम्ही साथ जर दिली नाही तर मग धोक्याची पातळी ही धावसंख्येची गाठली जाऊ शकते. धावसंख्या 53. 53. शेवटचा बॉल आहे या इनिंग मधला. लास्ट डिलिव्हरी. ओहो, एक बाउन्सर होता आणि चेंडूला पाठवून दिले. लॉंग स्टॉप रिझन मध्ये मिळत आहे धावा 4. चौकारनिशी या पहिल्या इनिंगला संपवलंय. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव पळकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 57 धाबा आणि 58 धाबांचं लक्ष असेल. 58 इज द टार्गेट. चांगले बॅटिंग केली दोन्ही बॅटरने, त्याची सुद्धा चर्चा होईल. 12 बॉलमध्ये 29 धावांवर नाबाद राहिला खेळाडू आर्यन भोईर आणि 24 बॉल मध्ये 58 धावसंख्येचं टार्गेट कसं काय पूर्ण केलं जाईल याची चर्चा तर आपण करणार आहोत. त्याआधी टॉस सुद्धा फार महत्वाचा असेल. टॉस करण्याकरता आई महामाई कोपरीपाडा विरुद्ध संकेत 11 चंद्रपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी लवकरात लवकर या. दोन्ही टीमचे कॅप्टन या. कोपरीपाडा विरुद्ध चंद्रपाडा. संकेत 11 चंद्रपाडा असा तो मॅच असेल आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये या. अतिथी कक्षामध्ये आपण बघतायत आपले पाहुणे या ठिकाणी दाखल झालेत. हॉटेल मालवणी मॅजिक चे प्रोप्रायटर विकासजी सुर्वे दाखल झाले. त्यांच्यासोबतच गणेश पवार हे सुद्धा दाखल झालेत. या ज्या ट्रॉफीज आपण बघतोय त्या संपूर्ण ट्रॉफीज या स्पर्धेकरता स्पॉन्सर केलेत. मॅन ऑफ द मॅच आणि त्याच्यानंतर जे सन्मान चिन्ह आहे ते सन्मान चिन्ह पूर्णतः आपल्याला हॉटेल मालवण मॅजिक यांच्या माध्यमातून आलेत. विकासजी सुर्वे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांच्या शुभ हस्ते या मॅचचा सुद्धा टॉस केला जाईल. आय थिंक विपुल पाटील यांचा लकी चॅम्प आहे चिराग म्हात्रे, त्यामुळेच ते त्यांच्या सोबत येत असतात. टॉस करण्याकरता ते आलेत. दुसऱ्या बाजूला आई महामाई कोपरीपाडा टीमचे कॅप्टन या लवकर या. टॉस आपण करून घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर थेट आपण वळणार आहोत टॉस कडे. ऐकूया सुमधुर गीत. जिथं तिथं चाले हो
अभिमन्यू स्पोर्ट जुचंद्र आयुषित माजी आमदार चषक 2025 हा रणसंग्राम 4 षटकांचा मॅच असेल. दोघांनाही 4-4 षटकं मिळतील, म्हणजेच 8 षटकं ही पाहायला मिळतील आपल्याला. चेतन या आई महामाई स्पोर्ट्स खोपरीपाडा विरुद्ध मॅच तुम्ही बघणार आहात ते म्हणजेच संकेत 11 चंद्रपाडा असा. हॉटेल मालवण मॅजिक चे प्रोपरेटर विकतजी सुर्वे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या समेत गणेश पवार यांना सुद्धा तुम्ही बघतायत. हे दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. जेटीसी लाईव्ह द्वारे थेट प्रक्षेपण होतोय. छायाचित्र सुद्धा कैद केले जात आहेत. हा टॉस केला जातो. विकतजी सुर्वे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते टॉस छापकी काटा. चेतन कोण बोलतोय? विपुल बोलतायत. संकेत 11 चंद्रपाडा टीमचे कॅप्टन. छाप असा आवाज आहे आणि ते छापच आलंय. दोन्ही पाहुण्यांना विनंती करेन की आपण कॅप्टनला शुभेच्छा द्या आणि थेट पुन्हा एकदा अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. आपण चांगला मोलाचा सहकार्य या स्पर्धेकरता केलेला आहे. पुन्हा एकदा छाप पाडण्याकरता काय आता आखणी असेल? टॉस तुम्ही जिंकलात. क्षेत्ररक्षण. नेहमीच ज्या ज्या स्पर्धेमध्ये जातो तुमच्या मुखातून छाप असाच आवाज येतोय. याचं रहस्य काय आहे? छाप पहिला छापच का बोलतो मी, कार्ड बोललोच नाही आजपर्यंत. छापा पाडायचा आहे या टुर्नामेंट्स मध्ये. किती धावसंख्येपर्यंत रोकाल? कारण त्यांच्या टीमने मागचा मॅच होता तो कमीत कमी षटकामध्ये फिनिश केला होता. कमीत कमी 10 मध्ये रोखेन. तरी सुद्धा कोणते गोलंदाज काय प्लेइंग 11 मध्ये बदल असेल काय? चेंजेस नाही आहे तेच. चांगला रफ अँड टफ मॅच पाहायला मिळेल. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक. जास्त प्रतिक्रिया कॅप्टनची आपण घेत नाही. चेतन याच्याकडे वळूया. तुमच्या टीम मध्ये एक नवीन चेहरे प्रत्येक वेळेला बघायला मिळत आहेत. इतके चांगले खेळाडू नेमके आलेत कुठून आणि कसा खेळ होईल आता बॅटिंग करताना? चांगला होईल. किती धावा बनवणार समित 4 षटकात? 50 ते 60. कोणत्या खेळाडूचं चाललं पाहिजे या विकेटवर असं तुम्हाला वाटतंय? राकेश गोवारी. राकेश गोवारे मेन खेळाडू आहे, तो मुख्य खेळाडू आहे. पहिल्या मॅचचा अनुभव तुमच्याकरता कसा होता? खूप चांगला होता. मॅच जिंकण्याची पूर्ण तयारी केली? हो. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. थँक्यू. या प्रतिक्रिया चेतन याच्या दोन्ही कॅप्टनने आपल्यापर्यंत प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. टॉस झालेला आहे मित्रांनो. टॉस जिंकलाय संकेत 11 चंद्रपाडा टीमचे कॅप्टन विपुल पाटीलने आणि टॉस जिंकून निर्णय घेतला त्याने फिल्डिंग करण्याचा. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जातंय आई महामाई स्पोर्ट्स कोपरीपाडा संघाला. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर पुन्हा आम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये वळतोय ज्या ठिकाणी सज्ज होत आहेत अक्षयजी साटम यांचा गोड आवाज आपण ऐकूया. स्टील स्टे ट्यून ऑन जेटीसी लाईव्ह. थँक्यू संदीपजी गावड सर. यावेळी या बॉलला पाहिलं डॉट बॉल. निर्धाव चेंडू. पहिलाच बॉल सोडून देण्याचा प्रयत्न होता. आतमध्ये वळणारा बॉल. चंद्रपाडा संघ फिल्डिंग करताना नेहमीच कमकुवत जाणवलाय. कमजोरी या संघाची फिल्डिंग आहे. बॅटिंग तर स्ट्रॉंग आहे. अंकित आणि आकाशचा बॅटल झाला होता होली कपला देखील आणि तिथे 5 षटकार आले होते म्हणून अंकित वरती बरसलाय आकाश. अंकितने स्माइल दिली चेहऱ्यावरती लगेच. अंकितने देखील भरपूर वेळा आउट घेतला आकाश चव्हाणला. म्हणून हा बॅटल दोघे चांगले मित्र आहेत. आज बघूया तो धमाका दिसेल का? 1 रन आला वाईटचा. हो आज मात्र पूर्ण रीड केला जात आहे बॅटरला आकाश चव्हाणला अंकितच्या माध्यमातून. चांगला बॉल. एखाद दिवस असतो प्रत्येकाचा खराब. एखादी स्पर्धा वेगळी असते, तिथे स्ट्रॅटेजी वेगळी असते, तिथे कानमंत्र वेगळे असतात आणि ज्यावेळी घरच्या संघामध्ये खेळतो त्यावेळी कॉन्फिडन्स वेगळा असतो. आता हा चेंडू देखील आतमध्ये आहे. आकाश चव्हाण नेमकं करतोय काय मैदानाच्या आतमध्ये? जर समोर बॉल असेल तर वाईड मिळेल असं नाही. समोरून आतमध्ये आलाय आणि तेच पाहिलं डॉट बॉल. मॅन ऑफ द मॅच ला कुपन देखील आहे.
आता मात्र आकाश चव्हाणने याच फटक्याची वाट पाहत होते आणि या बॉल वरती वाट लावले षटकार. आमदार चषकाचं आयोजन केलंय चंद्रगावाला. लाखा लाखाची बक्षीस ठेवली प्रेक्षक जमलेले पाहायला. चार बॉल 7 धावा. आता हा बॉल वाईट. धावफलक 8, 4 बॉल 8 आणि वाईटचा सिग्नल. एकंदरीत आतापर्यंत पाहिलं तर टार्गेट जे सेट केलंय ना या मॅच मध्ये 58 धावा आणि या ग्राउंड वरती होत आहेत. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल. 15 धावा षटका मागे काढायचा 4 ओव्हर मध्ये तर या धावा होतील. लोअर फुल टॉस फुटवर्क जो आहे तो आडव्या बॅटने खेळण्याचाच आहे. मग जर ऑफ स्टंपवर पिचिंग केला थोडा खाली राहिलेला बॉल आकाश चव्हाणला नेहमीच क्वेश्चन मार्क पाहिलंय या बॉल वरती. अंकित जबरदस्त गोलंदाजी करतोय. अंकित आतापर्यंत 5 बॉल मध्ये 8 धावा खर्च करतोय. 1 षटकार आलाय बाकीचे डॉट बॉल. ओ यावेळी देखील चांगला बॉल. एका ओव्हर मध्ये आकाशला देखील 5 बॉल डॉट केलेत. त्यांनी 5 षटकार ठोकले होते तर इथे 5 बॉल डॉट केले म्हणजे बदला वसूल केलाय. मॅन ऑफ द मॅचला कुपन होता आणि ते कुपन देण्यात येते. ते कुपनची व्हॅलिडिटी 60 दिवसांची आहे. हा कुपन घेऊन हॉटेल मालवणी मॅजिक या हॉटेलला भेट देऊ शकता आणि तिकडे सॅम तुम्ही जाऊन त्या भोजनाचा आस्वाद घेऊ शकता. तिकडचे वेगवेगळे मेन कोर्स स्टार्टर त्याचा लाभ आपण घेणार आहोत. तर सॅम गायकवाड फक्त एकट्यानेच जायचंय. ज्याच्याकडे कुपन आहे तोच जाईल. आणि त्यानंतर अमनला बघतोय. अमन तुम्ही देखील तो कुपन घेऊन हॉटेल मालवणी मॅजिक मध्ये जाऊ शकता. त्याचे प्रोप्रायटर या ठिकाणी आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. विकासजी सुर्वे साहेबांना आपण बघतोय आणि गणेश पवार यांना देखील पाहतोय आपण. गणेश पवार यांची एक वेगळी ख्याती आहे. सर्वात टापटीप रिक्षा आयगाव परिसरामध्ये कोणाची होती तर सर्वात आधी गणेश पवार आणि त्याच्यानंतर इतर रिक्षा. पहिले इथे चेंडू हवेत राहिलाय. विकेट डाऊन. जितेंद्रने हा कॅच घेतलाय. संपलाय अभिषेकचा खेळ. आमदार चषकाचं आयोजन केलंय चंद्रगावाला. आमदार चषकाचं आयोजन केलंय चंद्रगावाला. वाजताई नाव गाजताई येणारे 17 बॉल आणि 50 ची गरज चंद्रपणा बॉईजला. आज एक कारनामा करावा लागेल. पतू पॅकर सारख्या बलाढ्य संघाला पराभव करायचा तर चांगली बॅटिंग करावी लागेल. आणि या मॅच मध्ये सध्या वर्चस्व आहे पतू पॅकर टीमचं. बलाढ्य संघ आहे. दादा संघ आहे NCA चा. फलकावरती धावा आहेत 8. पुढचा बॉल आर्यनचा पुढचा बॉल. स्विंग अँड मिस. काय गोलंदाजी करतोय. GM स्कूल एंडने ज्यावेळी गोलंदाजी होते त्यावेळी एक बेनिफिट आहे गोलंदाजाला. या एंडने गोलंदाजी करत असताना थोडा धावा कमी आल्यात आजच्या दिवसामध्ये. प्रत्येक गोलंदाजाला पाहिले आणि ज्यावेळी पॅव्हिलियन बॉक्स एंडने गोलंदाजी होते तेव्हा धावा येत आहेत. यावेळी समोरच्या दिशेने केला एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जायला जय आहे त्या ठिकाणी आणि पाहता पाहता थोडंसं फंबलिंग. 2 धावा. मला वाटते चंद्रपडा बॉईज संघाने फिल्डिंग करत असताना 20 ते 22 धावा मिस फील्डच्या केल्यात. त्यामध्ये रियाजचं टॉप नंबर 1 ला नाव आलंय. हिट विकेट
विकेट डाऊन. बॅक टू द पवेलियन रोहित. थँक्यू. रोहित तेरसेने मला वाटतं काल काढलाय अंगावरचा. विकेट गेलेला बरा आहे आणि आता प्रेशर येऊ शकला असता. इथे मात्र रियाजला आणायचं होतं, त्या कारणास्तव विकेट गेलाय. रियाजने मागील मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली. फिल्डिंगला काय झालं ते विसरून आता चांगली बॅटिंग करावी लागेल, परंतु आर्यन काय फॉर्म मध्ये आहे. जबरदस्त गोलंदाजी करतोय. बॉलिंग अटॅक त्याचा अप्रतिम राहिलाय आणि जितेंद्रने देखील लेफ्टीला ऍडव्हान्टेज होता, पुरेपूर फायदा त्यांनी देखील उचलला. 17 धावा त्यानेही केल्या. आता एक झेल देखील कॅरी केलाय. आर्यनने 29 धावा केल्या होत्या पहिल्या इनिंग मध्ये आणि अष्टपैलू नेतृत्व त्याचं पाहायला मिळतं या मॅच मध्ये. आणि इथे दांडी गोल. आणखीन एक विकेट जातोय. परतावा लागेल रियाजला. बॅक टू द पवेलियन. बेटा दादाचा नाद नाही केला कुणी बनला लाखो दिलाची जान. बेटा दादाचा नाद नाही केला कोणी बनला लाखो दिलाची जान. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झालेत फॅन. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोड झालेत फॅन. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झालेत फॅन. स्टायलिश प्लेअर मैदानाच्या आतमध्ये शिवम आलाय. या संघाचा सिक्सर किंग. हॅट्रिक वरती आलाय गोलंदाज आर्यन भोईर. काय गोलंदाजी करतोय. विकेट 3 घेतल्याने धावा 2 दिल्यात. जबरदस्त बॉलिंग अटॅक. हॅट्रिक वर आला आर्यन. चांगला बॉल. हॅट्रिक झाली नाही, परंतु काय गोलंदाजी आर्यन करता टाळ्या झाल्या पाहिजे. अप्रतिम गोलंदाजी. 3 विकेट 2 रन एका ओव्हर मध्ये. मॅचची हवा काढले या ओव्हर मध्ये. येणारे 12 बॉल मध्ये पाहिजेत 48 धावा. 12-48. दादा यो आमचा दिलदार मानतात सहान थोर आणि ही पोर. हितेंद्र ठाकूर अप्पांचा आहे आशीर्वाद. रमेश घोरकन आहे पाठीशी त्यांच्या खंबीर. रमेश घोरकन आहे पाठीशी त्यांच्या खंबीर. रमेश घोरकन आहे पाठीशी त्यांच्या खंबीर. जीवा भावाचा बेटा दादा नाही गाव जुचंद्र गावची शान. जीवा भावाचा बेटा दादा नाही गाव जुचंद्रची ही शान. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झालेत फॅन. 12 बॉल 48 ची गरज. आकाश चव्हाणच्या खांद्यावरती पूर्ण जिम्मेदारी आहे. अजय आणि आकाश हा बॅटल. आडव्या बॅटने केला. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न केला जातो. अंकित त्या ठिकाणी आहे. पाहता पाहता पैकी येते ॲक्युरेट, परंतु थोडस वाईडिश झाली होती म्हणून या 2 धावा. धाव पळक पुढे आलाय 12च्या घरात. येणारे 11 बॉल मध्ये 46 ची गरज. आई महामाई स्पोर्ट्स खोपरीपाडा आणि त्यांच्या अपोजिट आहे संकेत 11 चंद्रपाडा. 2 टीमच्या दरम्यान टॉस झालाय आणि टॉस जिंकलेला आहे चंद्रपाडा. फिल्डिंगचा निर्णय या संघाने घेतलाय. 1 धाव आणि इथे पुन्हा एकदा बॅकिंग आहे. बॅकअप नसलं तर क्रिकेटमध्ये लवकर बॅकअप होतं. विशू पाटील तुमचं कुपन देखील आहे, नंतर घेऊन जायचंय तुम्ही. बघूया या मॅच मध्ये कोणता खेळाडू मॅन ऑफ द मॅच ठरला जाईल. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. चेंडू बराच काळ हवेत राहिलाय. फिल्डर येतोय आणि इथे हो काय कॅच. दुखापतीने ग्रस्त आहे या खेळाडू, परंतु आपल्या टीम करता 100% एफर्ट देतोय. हा कॅच घेतलाय की मॅच घेतलाय. विकेट डाऊन. त्याचे करोडो झालेत फॅन. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झालेत फॅन.
थैंक यू चंद्रपड़ा बॉयज संघ अकेला कप्तान चला है सीना तान आकाश चव्हाण इतर बाकी प्लेयर फक्त या मॅच मध्ये हजेरी लावतायत. आकाश चव्हाण सगळ्यांना सांगून दमले असावेत कदाचित. धावफलक जर विचार केला तर धावा 13 वरती फेरा. अनुज ज्यांना रातो के कातिल म्हटलं जाते परंतु यावेळी अनुज जसा आला तसा परतावा लागेल. बॅक टू द पवेलियन. रातो के कातिल दिवसा चमकले नाही. विकेट डाऊन. थैंक यू ग्रेट स्पोर्ट्समैन स्पिरिट. हॅट्रिक वरती आला अजय. सोहल यादव हॅट्रिक वरती आला होता अजय परंतु एक धाव. आकाश चव्हाणला स्ट्राईक दिले या शेवटच्या बॉल वरती. धावा झाल्या टीमच्या टोटल 14. 5 बॉल. मला वाटते मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करायचा असेल ना तर नो बॉल आणि व्हाईट बॉलचा विचार केला जाईल. अन्यथा हा मॅच वन साइड पतू पॅकर संघ. यावेळी लांब लचक हाय अँड हँडसम यूज इट लॉंगेस्ट 6. 6 धावा षटकार 3 ओव्हर 20. 1 मिनिट डीजे थांबवतोय. 6 बॉल 38 ची गरज. 6 बॉल आणि 38 पाहिजे. ऐकूया सुंदर संगीत. थँक्यू. 3 ओव्हर 20 धावा. रियाज आपण देखील कुपन घेऊन जा. औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. सोहल एखादी रील बनवायची असेल तर चांगली बॅटिंग करावी लागेल. एक रन. पाच बॉल आणि 5 बॉल मध्ये 37 ची गरज. ओ यावेळी स्विच इट खेळायचं होतं आणि इथे दांडी गुल झाले आकाश चव्हाण. शेवटची जी आशा होती ना ती देखील निराशा झाल्यात. इथे मात्र विकेट जातोय. आर्यन तेच सांगतोय की हा बॉल खेळायचा होता तो लॉंग ऑन आणि मिड विकेटला. हा फटका तू का खेळला हा प्रश्न विचारलाय. दांडी गुल. गावचा अभिमानी चषक आहे हो एक नंबर. चंद्रगावचा अभिमानी चषक आहे हो एक नंबर. थँक्यू. प्रशांत म्हात्रे यांनी जर 3 षटकार ठोकले तर तेजस उंडरे त्यांचे जवळचे मित्र त्यांच्याकडून 1000 रुपये. चला साईडला ते छोटी मुलं कोण आहेत.
तेजस उंडरेंनी पैसे लावलेत 1000 रुपये 3 षटकारा करता प्रशांत मात्रे करता. चंद्रपडा टीमने प्रत्येक मॅच मध्ये वेगवेगळी स्ट्रॅटेजी आजमावली आहे आणि कुठेतरी एकाच माइंडसेटवर निर्भर नव्हतं. गोलंदाजीमध्ये देखील चेंजेस केले, बॅटिंग ऑर्डर देखील चेंजेस केले आणि म्हणून हा चित्र मैदानाच्या आतमध्ये वेगळं दृश्य पाहायला मिळते. प्रशांतकडे पॉवर आहे परंतु तो अर्ध्या बॅटचाच वापर नेहमी करतोय. हाफ पॉली बॅटिंग त्याची नेहमी आपण पाहिले. पॉवर जनरेट केली तर कुठेही फटका खेळू शकतो. 2 बॉल आणि सोहल यादव चांगला फटका आहे. फिल्डर बॉलला पकडू की नको दुविधामध्ये आणि इथे मात्र 4 धावा. चौकार येतो लेट पण थेट चौकार. थँक्यू. म्हणून NCA मध्ये दादा संघ राहिलाय पतू पॅकर संघ. तिथून आता हा संघ वरती येईल आणि साहेब प्रतिष्ठान मध्ये एक मॅच बाकी आहे. त्या मॅच मध्ये मजा येईल. यावेळी हा फटका जाता जाता सोहलने स्टेटस ठेवण्याकरता 2 चौकार तर ठोकल्यात या मॅच मध्ये. अभिनंदन पतू पॅकर टीम अँड हार्ड लक चंद्रपाडा बॉईज. मिसफील्ड जर झाली नसती तर कदाचित याच 20 धावा वाचल्या असत्या आणि तेच चित्र दिसलंय. आर्यन आपण ठरला आहात या मॅचचे हिरो. अष्टपैलू खेळली, 3 विकेट आणि त्यानंतर धावा केल्या 29. विशाल पाटील आपण देखील या कुपन घेण्याकरता. पूर्वी त्यांचं देखील एक हॉटेल होतं सायबा आगरी कट्टा.